नमस्कार. आज आपण असे कुरकुरीत बेसन पोळीची रेसिपी म्हणजे बेसन चिल्ला सुद्धा म्हणतात. तर याची रेसिपी आज आपण बनवणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम डोश्यासारखी कुरकुरीत आणि कडक पातळसर अशी रेसिपी आज आपल्याला बनवायची. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. छान अशी रेसिपी आजची आपली आहे. तर ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत झाली आहे. तर ही कुरकुरीत बनवण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बेसन पीठ घ्यायचे. आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण घेऊ शकता. मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात जिरे पावडर. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी, अगदी 5च मिनटात तयार होते. त्यानंतर हळद घातली. तर न पीठ भिजवताच लगेचच्या लगेच आपण ही रेसिपी बनवणार आहेत. तर त्यानंतर हिरवी मिरची मी मिक्सरला दळून घेतलेली आहेत. हिरवी मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. तर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलं आहे. 1 चमचाभरच असं गव्हाचं पीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि जिरे पावडर एवढं साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर घातलं आहे मीठ, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हिंगसुद्धा आपण घालूयात. 1 चिमूटभर असा हिंग यामध्ये घालूयात. तर जिरे पावडर जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीमध्ये जिरे दळू शकता. तर घरच्या घरी कशी जिरा पावडर करायची याची सुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर केलेली आहे. तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता. तर थोडं थोडं पाणी टाकून मी चमच्यानेच असं मिक्स करून घेते. तर नॉर्मल पाणी आहे. अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेते. हवं आपल्याला जसं जमेल त्यानुसार आपण हे पाणी टाकून घ्यायचे. तर किती पातळसर ठेवायचं हे तुमच्या अंदाजाने तुम्ही ठेवू शकता. तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळसर पण करायचं नाही आहे. आपल्याला डोसा जो बनवला आपण समजा तर तो आपल्याला फिरवता आला पाहिजे तव्यावर. अशा दृष्टीने आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आहेत आणि तयार झाले आहेत. बघा हे बघा अशा पद्धतीने पीठ आपण तयार करायचे आहेत. जे आपल्याला मस्त असं चमच्याने तव्यावर फिरवता येईल अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे. तर अजून थोडं पाणी कमी वाटलं तर मी टाकलं आहे. तर हे पीठ आम्ही काही रेस्ट करून देणार नाही आहेत, लगेचच बनवणार आहेत. तरीसुद्धा खूप छान होतात. तुम्ही नक्की करून बघा. झटपट अशी रेसिपी आहे. अगदी 5 मिनटात तयार होते. बारीक चिरलेली कोथिंबीर. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी केलेलं आहेत आणि छान असं बॅटर आपण यामध्ये ओतून घेतले आहेत आणि मस्त तव्यावर फिरून घेतले आहेत अशा प्रकारे. तर मस्त असा पातळसर ही पोळी आपण तयार करायची आहेत आणि छान असं तेल टाकायचं आहे. साईडने कडा सुटेपर्यंत आपण याला पलटी मारणार नाही आहेत. तर आपोआप साईडने कडा सुटतात आणि मग आपण याला पलटी मारायची आहे. तर याला आपण मारूयात पलटी. छान असं झालेलं आहेत आणि मस्त हाताने सुद्धा पलटी मारता येतात. अशा पद्धतीने मी असं छान अशी पलटी मारलेले आहेत आणि दोन्ही साईडने भाजून द्यायची आहेत. मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून द्यायची आहेत. तर आपण मस्त असं पातळसर बॅटर हे केलेलं आहेत आणि फिरवलेलं सुद्धा तव्यावर पातळसरच आहे. त्यामुळं मस्त अशा कुरकुरीत डोशासारखं तयार होतात, छान लागतात. तर मस्त अशी हिरवी मिरचीची चव याला छान लागते. तर अशा पद्धतीने आपण हा भाजून घेतोय आणि झालेला आहेत भाजून. आणि बघा तुम्हाला मी दाखवेल कशा पद्धतीने कुरकुरीत झाल्या आहेत. तर एक आपण अशा पद्धतीने मी तुम्हाला तयार करून दाखवला आहे. तर बघा खूप छान असा झालेला आहे. तर हाताने सुद्धा अलगद उचलता येतोय. तर अशा पद्धतीने हा आपण मस्त अशी बेसन पोळी तयार केली आहेत आणि आपण दुसरीसुद्धा तयार करूयात. तर ही सुद्धा आपण अशाच पद्धतीने तव्यावर टाकली आहेत आणि मस्त अशी अलगद फिरून घेतली आहेत. तर बघा मस्त असा हा सुद्धा
मस्त असं पातळसर आपण करून घ्यायचं आहे. मस्त अशी तयार होते बेसन पोळी. अलगद तेल टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस फुल करायचा आहे आणि मस्त अशी भाजून घ्यायची आहेत. तर त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा तयार केली आहेत आणि छान अशा कडा सुटल्या जातात आणि मग आपण याला पलटी मारायची आहेत. एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशाच पद्धतीने तयार करू शकता आणि नाश्त्यासाठी सुद्धा मस्त असं रेसिपी आहे. तर नक्की माझ्या पद्धतीने तयार करून बघा आणि सोपी आहे ही पद्धत. तर बघा किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे. तर नक्की अशी रेसिपी ट्राय करा. अगदी तेल टाकून सुद्धा आपण छान असे मस्त कुरकुरीत तयार करायचे आहेत. भाजायचे सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत मस्त कुरकुरीत भाजले जाते, जास्त जळत नाही. मस्त अशा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. थंड जरी झाल्या तरी कुरकुरीतच लागतात. तर आपण पातळसर जर केलं तरी सुद्धा छान, म्हणजे तरच त्या छान लागतात खायला सुद्धा. तरी छान अशा भाजून घेतल्यात आणि झाल्यात आपल्या ह्या बेसन पोळ्या तयार. 2 प्रकारे मी तुम्हाला तयार करून दाखवल्यात. तर नक्कीच तुम्ही या सॉससोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत सुद्धा खायला छान लागतात. तर नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि आवडली तर मला नक्कीच एक कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने तुमच्या ह्या तयार झाल्यात बेसन पोळ्या. अगदी हाताने सुद्धा उचलता येते अशी ही बेसन पोळी आपण तयार केली. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच बनवूनसुद्धा बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला मी दाखवते की कसा कुरकुरीत झालेली आहेत आपली ही बेसन पोळी. तर हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि किती कडकसर आणि मस्त कुरकुरीत झाली आहेत बघा. पातळसर झाली आहेत मस्त अशी, एकदम पेपर डोशासारखी पातळसर आपली ही झाली आणि कुरकुरीत अशी मस्त झालेली आहेत ही आपली बेसन पोळी. तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि रोजच्या रोज आपला व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुमचा वेळात वेळ माझ्या व्हिडिओसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद.